तर वाल्मिक कराडला आता बीड जिल्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि सुनावणी सुरू आहे। कराडवरील पुढची सुनावणी बीड जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे आणि काही वेळातच या सुनावणीला आता सुरुवात होत आहे। बीड जिल्हा हत्या प्रकरणामध्ये एसआयटीने कराडचा ताबा घेतलेला आहे। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे या ठिकाणी युक्तिवाद करतील तर कराडचे वकील अशोक कवडे हे युक्तिवाद करणार आहेत। कराडवरील पुढची सुनावणी जी आहे ती बीड जिल्हा सत्र न्यायालयातच होणार। काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होईल। कराडला आता बीड जिल्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। तर कराडला घेऊन एसआयटीचे अधिकारी बीड जिल्हा कोर्टामध्ये सध्या आहेत। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये यावर आता काही वेळातच सुनावणी सुरू होते। बीड हत्या प्रकरणामध्ये एसआयटीने कराडचा ताबा घेतलेला आहे आणि काही वेळातच आता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, काही वेळातच आता सुनावणीला सुरुवात। निखिल, आपण पाहिलं की खरं तर सुनावणीला जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सुरेखा पाटील यांच्या न्यायालयामध्ये न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण तपासाचे अधिकारी जे आहेत ते अनिल गुजर हे आता माहिती जी आहे ती कोर्टासमोर देत आहेत आणि एकंदरीतच घटनाक्रम जो आहे तो या संपूर्ण घटनेतील माहिती जी आहे ती अनिल गुजर या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच खरं तर पत्रकार असतील, वकील असतील, जे इतर लोक आहेत त्यांना या ठिकाणी या कोर्टामध्ये बसण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आहे। कोर्ट रूम मधून त्यांना बाहेर थांबवण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच सुनावणीला जे आहे ते आता प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर वाल्मिक कराडवरती आज 302 त्याचबरोबरीनं मकोका या दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने आज हा संपूर्ण खटला जो आहे तो या ठिकाणी बीड न्यायालयामध्ये चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि काही क्षणापूर्वीच या ठिकाणी हा खटल्याला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। अनिल गुजर जे या संपूर्ण एसआयटीचे तपास अधिकारी आहेत या सगळ्या प्रक्रियेमधले, ते आता कोर्टाला माहिती देत आहेत की एकंदरीतच कशा पद्धतीने हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो घडलेला आहे। आपण पाहिलं की खरं तर खंडणीमध्ये वाल्मिक कराडला जे आहे ते आरोपी करण्यात आलेलं होतं। त्यानंतर काल वाल्मिक कराडला 302 आणि मकोका या अंतर्गत जे आहे ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। यासाठीकडून हा ताबा त्यांचा घेण्यात आलेला आहे आणि आज बीड न्यायालयामध्ये हा खटला जो आहे तो चालवण्यात येत आहे। खरं तर या खटल्याला आता सुरुवात झालेली आहे। न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या या संपूर्ण कोर्टामध्ये जो आहे तर हा संपूर्ण खटला जो आहे तो चालणार आहे आणि एकंदरीतच युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूने आता सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। सुरुवातीला अनिल गुजर हे तपास अधिकारी आहेत, ते या ठिकाणी माहिती देत आहेत कोर्टाला एकंदरीत हा गुन्हा कशा पद्धतीने घडला, वाल्मिक कराडचा या संपूर्ण घटनेमध्ये कशा पद्धतीचा सहभाग आहे याची संपूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी तपास अधिकारी अनिल गुजर जे आहेत ते कोर्टामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतात। निखिला, नक्कीच सागर, आणि आता कराडवरची जी सुनावणी आहे ती आता बीड कोर्टामध्ये सुरू झालेली आहे। तपास अधिकारी बीड सत्र न्यायालयामध्ये माहिती देत आहेत। सध्या सुनावणीमध्ये काय होतं ते आपण पाहतो। बाळासाहेब कोल्हे एसआयटी कडून युक्तिवाद करतायत तर तपास अधिकारी बीड सत्र न्यायालयामध्ये सध्या माहिती देत आहेत।